मला मनाला जे खरं वाटेल ते खरंच मला आतून वाटते करावंसं तेच करते. समजा फेटा सुटला तर मेक दॅट अ मोमेंट. अरे कसा चुकला? शिवाजी मंदिर मध्ये होतं म्हणजे तेच थिएटर, अशा प्रमाण भाषेत होतं म्हणजे तेच थिएटर असं नाही. मी ना दूरदर्शनची प्रॉडक्ट आहे. की माझं शिक्षण शाळेत नसून दूरदर्शनने केलं. केरळात म्हणून तुम्हाला वेगळी गोष्ट दिसते ह्याच्यासाठी. केरळा स्टोरी ह्या अर्थाने वेगळी आहे. नमस्कार, आज मी कॅचअप करतोय गीतांजली कुलकर्णी सोबत. गीतांजली, स्वागत आहे तुझं या कॅचअप शो मध्ये. खूप खूप बोलायचं तुझ्याशी. तुझ्या अभिनयाचे रंग, गोष्ट रंग आणि लावणीके रंग, खूप रंग आहेत. तर या सगळ्या रंगांबद्दल आपण बोलूया. तुझं खरंच खूप कौतुक आहे, कारण तुझी सध्याची गाजणारी सिरीज आहे ज्याचा 4था सीझन आलाय सोनी लिव्ह वरती, गुल्लक. आणि भारतीय OTT प्लॅटफॉर्मवरची ती पहिली सिरीज आहे जिचा 4था सीझन आलाय. म्हणजे खूप मोठा पल्ला गाठलाय तुम्ही आणि ती गाजतीये. मला तुला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की कुठला OTT प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर तुझी सिरीज नाहीये? ते उल्लू. पण गीतांजली, मला खरं सांग की आता जे फेम तुला मिळतंय, जे कौतुक होतंय, हे सगळं तू आता कसं एन्जॉय करतेस? ही जी फेज आहे ती कशी एन्जॉय करतेस? खूपच. कारण काय, मला अभिनय करायला खूप आवडतो आणि मला वाटतं की ते माझं एक्सप्रेशन आहे. म्हणजे मला असं कधी वाटत नाही ते माझं प्रोफेशन आहे फक्त. तर माझ्यासाठी ती एक वाट असते, काहीतरी शोधायची, काहीतरी आपल्या पलीकडे जाऊन बघायची. आपण अभिनय करतो तर वेगवेगळी पात्र करतो, त्यांचं जग बघतो. सारखं स्वतःच जगात राहायचं, तीच माणसं, तीच लोक, तर मला आणि स्वतःचाही कंटाळा येतो. आपण तेच विचार करतो असं वाटतं. त्यामुळे वेगळ्या पात्राबद्दल विचार केला, त्याचं आयुष्य बघितलं की आपल्याला जग वेगळ्या पद्धतीने दिसतं, माणसं वेगळ्या पद्धतीने दिसतात, आपल्या ज्या भावभावना असतात त्यांना सुद्धा एक वाट मिळते. ते प्रोफेशनही आहे, त्यामुळे मला त्याचा बिझनेस पार्ट बघावा लागतो, नाही असं नाही, पण आय एन्जॉय द अदर पार्ट. आणि पण हे सगळं एन्जॉय करत असताना तू ज्या आता OTT स्टार किंवा OTT वरची सगळ्यात बिझी स्टार असं तुझ्याबद्दल आता म्हटलं जातं, तर हे जे OTT माध्यम आहे, ओव्हर द टॉप माध्यम आहे, एक कलाकार म्हणून तुला त्यातली गंमत काय वाटते किंवा त्यातलं वेगळेपण काय वाटतं? मला गंमत अशी वाटते की लॉंग फॉर्मॅटमुळे अनेक कलाकारांना वाव मिळतो. गोष्ट लिहिणाऱ्यांना सुद्धा एक स्पेस मिळते, वेगवेगळे कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस करायला. आणि त्यामुळे लोक घाबरत नाहीत. प्रोड्युसर्स किंवा डिरेक्टर्स जे नावाजलेले नट नाही आहेत त्यांना घ्यायला घाबरत नाहीत. आणि नवीन लोकांनाही वाव देतात, कारण काय, समजा ते कॅरेक्टर मध्ये फिट होत असतील तर त्यांच्यासाठी ते पर्वणीच असते. कारण काय, चांगले ऍक्टर्स गरजेचे असतात चांगली गोष्ट सांगायला, आणि जी अगदी खूप वेळ चालणार आहे गोष्ट, त्यात फक्त दिसायला सुंदर लोक, फक्त नावाजलेले लोक करून भागणार नाही. त्यामुळे त्यांनाही गरज आहे. म्हणजे असं नाहीये की फक्त ऍक्टर्सना गरज आहे, तर गोष्ट सांगणाऱ्यांनाही तेवढीच गरज आहे. पण त्याच्यामुळे स्टोरीज लोकांपर्यंत पोहोचतात वेगवेगळ्या पद्धतीच्या, आणि ते रिलेट करू शकतात. म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा एक बुफे मिळतोय आणि ते कधीही तुम्ही बघू शकता. ती एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे प्रेक्षकांवरती अशी जबरदस्ती नाही की याच आठवड्यात बघा, याच दिवशी बघा, याच जागेवर बघा. त्यामुळे ते कुठेही कधी केव्हाही पाहू शकतात. त्यामुळे ती मुभा असल्यामुळे कलाकारांचंही भलं होतं, गोष्ट सांगणाऱ्यांचंही भलं होतं की कुठेतरी कधीतरी 2 वर्षांनी कोणतरी काहीतरी पाहतं आणि तुम्हाला त्याची एक इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि या सोशल मीडियामुळे त्याची पावतीही मिळते. त्यामुळे हे सगळंच आता सध्याचं आहे जे खूप चांगलं आहे. अर्थात त्याच्यात खूप प्रॉब्लेम्सही आहेत. जसं काही कुठल्या अर्थाने प्रॉब्लेम्स आहेत? दृष्टीने दृष्टीने तू म्हणतेस की? नाही, सगळ्याच दृष्टीने. तर माझं पहिलं म्हणणं असं आहे की आमच्या दृष्टीने एक काळ जेव्हा OTT आलं तेव्हा खूपच चांगला होता, पण आता एवढा चॉईस आहे आणि सारखे नवीन चेहरे हवे असतात. त्यामुळे ज्यांचं काम थोडं आलंय बाहेर त्यांना परत म्हणजे काम सतत शोधत राहावंच लागतं. असं नाही होत की आता पूर्वी कसं व्हायचं, कलाकार एका लेवलपर्यंत गेला म्हणजे त्याला कामं मिळायला लागली, त्याचं जरा नाव झालं की जरा सोपं जायचं. तसं आता नाही. आता सगळ्यांनाच तेवढंच काम शोधावं लागतं, ऑडिशन्स द्याव्या लागतात अजूनही. ऑडिशन देतेस? हो, देते मी ऑडिशन. तुम्ही नाही म्हणू शकता, म्हणजे असं काही नाही, तुम्हाला ऑडिशन्स द्यायलाच लागतात. पण काहीतरी वेगळंच पात्र असेल तर मलाही लक्षात येतं की त्यांनी मला बघितलंच नाहीये त्या रूपात, तर मग ते कसे मला कास्ट करतील. त्यामुळे
माझ्यासारख्या व्यक्तीला प्रॉब्लेम नाहीये, पण ज्यांना जे कदाचित जास्त माझ्यापेक्षा एस्टॅब्लिश्ड असतील त्यांना नक्कीच वाटेल की मी इतकं काम केलं, यांना काय माझी टेस्ट घ्यायची. तर माझं तसं म्हणणंच आहे, ट्रस्ट मी, डोंट टेस्ट मी. तू जसं मगाशी म्हणालीस की म्हणजे कलाकारांच्या बरोबरीने जे मेकर्स आहेत त्यांना पण गरज आहे चांगल्या कलाकारांची, सशक्त कलाकारांची आणि तुझ्यासारख्या अष्टपैलू कलाकारांची. कास्टिंग डायरेक्टर आहेत आपल्याकडे. आधी असं व्हायचं की कलाकाराचं वय, त्याचं दिसणं, त्याची भाषा याच्यावरून ठरायचं की त्याला अमुक रोल द्यायचा आहे की नाही. पण तू आता गुल्लकचं उदाहरण घे. तू एक उत्तर प्रदेश मधल्या गृहिणीचा रोल करतेस. ताजमहल मध्ये तू दिल्ली मधल्या गृहिणीचा रोल करत होतीस. रंगबाज मधली बिहारी बाई तू करत होतीस. तर हे सगळं कास्ट करत असताना त्यांनी तुझ्या भाषेचा किंवा तुझ्या वयाचा असा कुठलाही विचार केला नाही. त्यामुळे ते एक बदल जो आहे तो खूप, मी ती एक मोठी मिळकत आहे का कलाकार म्हणून. हो हो, अगदीच. खूप लोक एक्सपेरिमेंट करतात. म्हणजे उदाहरणार्थ गुल्लक मला जेव्हा पहिला सीझन आला तोपर्यंत मला खूप मराठी बॅकग्राऊंड ची पात्र येत होती. पण गुल्लक जेव्हा TVF च्या लोकांनी मला विचारलं तेव्हा ते म्हणले नाही, आम्हाला तुम्हीच हव्या. आणि मी म्हटलं पण तुम्हाला प्रॉब्लेम नाही ना? नाही, आपण त्याच्यावर काम करूया. आणि मी म्हटलं की हो. आणि मी त्यांना हेही सांगितलं माझ्याकडून की समजा तुम्हाला कुठल्याही क्षणी वाटलं की रिहर्सलच्या दरम्यान की हिला नाही येऊ शकत आहे त्या प्रकारचं हिंदी, कारण की नुसतं हिंदी नव्हतं ते, हिंदी विथ वन ऍक्सेंट होतं. त्यामुळे तसं नाही वाटलं तर तुम्ही मला सांगा, मला काही प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाचे स्टेक्स असतात लागलेले. त्यामुळे पण आम्ही 10 दिवस रिहर्सल केली आणि त्यांनाही वाटलं की मी करू शकीन. आणि मी सुद्धा खूप जीव तोडून रिहर्सल केली, कारण की मला सुद्धा आय ऑल्सो वॉन्टेड टू प्रूव्ह की, आणि नॉट जस्ट फॉर माय सेल्फ, मला एकंदरीतच वाटतं की कास्टिंग खूप कास्टिस्ट झालंय आता. तुम्ही या भागातले आहात तर तुम्हाला त्या भागाचं, तुम्ही UP बिहारच्या लोकांना मराठी पात्र देणार नाही, तुम्ही मराठी लोकांना UP बिहारचं पात्र देणार नाही. असं कशाला करायचं? पूर्वी असं कुठे होतं? तुम्ही नसीरजींना पाहायचा कथामध्ये सई परांजपेच्या काम करताना, तुम्ही स्मिता पाटीलला पाहायचा मंथन मध्ये गुजराती बाईचा रोल करताना, पेस्तनजी आहे, ओमपुरी अर्धसत्यमध्ये मराठी इन्स्पेक्टरचं काम करतो. त्यामुळे असं पूर्वी नव्हतं, हे आता झालेलं आहे. अजूनही लोक मला म्हणतात की कर पाएंगे की आप तो महाराष्ट्रीयन, इससे ज्यादा मैं प्रूव्ह नाही कर सकती. हो, कारण तू एवढ्या सिरीज मध्ये प्रूव्ह केलेलं आहेस, तर अजूनही तुला असं विचारतात तर आश्चर्य आहे. म्हणजे ते सगळ्यांपर्यंत सगळं काम पोहोचतही नाही, त्यांना माहिती नसतं, बघितलेलं नसतं. त्यामुळे तुम्हाला सतत याला तोंड द्यावं लागणार. बरोबर, हा प्रॉब्लेम आहे. आणि पण आणि वयाचं सुद्धा, म्हणजे काही लोक कन्सिडर करतात. आर्यामध्ये मी कॉप केलेला आहे किंवा ताजमहलमध्ये मी प्रोफेसर सरिता आहे, फिजिक्स शिकवते वगैरे. पण त्याच्यानंतर तर गुल्लक फेमस झालंय, त्यामुळे मग गुल्लक सारख्याच भूमिका येतात. आता मग मला कोणी वेगळ्या भूमिकेत पाहावं अशी माझी इच्छा आहे, मी म्हणून हा हेअरकट सुद्धा केलेला आहे. पण हीच तुझी खासियत आहे, तू टाईपकास्ट होऊच शकत नाहीस, कारण तू स्वतःलाच ते होऊ देत नाहीस. म्हणजे मला आठवतंय कोर्ट हा सिनेमा आल्यानंतर तुला आईच्या भूमिकाचं बरीच विचारणा झाली होती, पण तू केल्या नाहीस. त्यामुळेच तू टाईपकास्ट होऊ शकली नाही. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका तुला करायला मिळाल्या. तू आता भाषेचं सांगत होतीस, तो भाषेचा लहेजा आहे, तो शिकण्यासाठी तुला पण मेहनत घ्यायला लागली, त्यांनी पण ट्रेनिंग दिलं असेल. पण मी असं ऐकलंय काहीतरी डायलेक्ट कोच असतो हल्ली, तर तो सेटवर असायचा का? त्याचं तुला कसा फायदा झाला आणि काय ती प्रोसेस असते म्हणजे? आणि हे प्रत्येक वेळेला असतं का? म्हणजे असतं आजकाल, पण आम्ही जेव्हा सुरू केलं गुल्लक तेव्हा ते काय इंडी प्रोजेक्ट सारखंच होतं. त्यामुळे असं काही नव्हतं. आमचा रायटरच जो होता तो मला ट्रेन करत होता. त्यांनी मला नोट्स पाठवले होते, व्हॉइस नोट्स. म्हणजे मीच सांगितलं होतं त्याला आपण असं करूया. म्हणजे मी सतत ते ऐकीन. एक सूर असतो ना बोलण्याचा, तो तुम्हाला कळला पाहिजे. तर मी ते सतत ऐकायचे आणि सतत बोलायचे, आणि मग मी व्हॉइस नोट्स पाठवायचे त्याला की आता बघ हे बरोबर आहे. मग तो सांगायचा कुठे प्रॉब्लेम. असं 10 दिवस आम्ही केलं. 10 दिवस आम्ही रिहर्सल केली. आणि सेटवरती तर अर्थातच हे सगळे, आणि आमचे जे कलाकार आहेत, सहकलाकार, ते सगळे UPचे आहेत. त्यामुळे ते एकमेकांना मॅडम से नहीं बोलिए, मॅम से नहीं, तू मॅम ऐसे नहीं आहे, त्यामुळे ते सगळे सांगायचे. आणि जमील तर बापरे, तो इतका स्वीट आहे, इतका चांगला माणूस आहे. कारण की आम्ही 4 सीझन केलेत, त्यामुळे आमची एक वेगळी केमिस्ट्री झालेलीच आहे. पण तो माणूस म्हणून खूपच शांत. आणि मी जर अशी हायपर आहे किंवा ना पॅनिक होते किंवा असं मला पटपट 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 असं काही करूया, हे होत नाही वगैरे, हो जाएगा गीतांजली, तू चिंता कर रही. त्यामुळे मला ती गरज असते त्या कोणतरी शांत माणसाची, आणि तो आहे तिथे नेहमी. आणि त्या पहिल्या सीझन मध्ये त्या 10 दिवसात मी 10-15 दिवसात शूटिंगच्या घरच्यांशी कमीत कमी बोलत होते, सो दॅट आपण मराठी वातावरणातच नाही. आता ह्या सीझन मध्ये माझा जो स्टाफ होता तो मराठी होता, तर माझे सगळे सहकलाकार
इनसे मराठी में बात मत करणार असं करत. पण ते गरजेचंही आहे बरोबर. मला, आणि मला मजा येते बाबा, मला वेगळी भाषा बोलायला. म्हणजे असं तू रंगबाजचं म्हटलंस तर मला ते तिथे होता डायलेक्ट कोच, अच्छा. तो बिहारचाच एक थिएटर करणारा मुलगा होता, अभिषेक. तर त्यांनी तो मला प्रत्येक सीनच्या आधी येऊन माझ्यासोबत बोलायचा आणि मग आम्ही लाईन्स करायचो. मग तो मला सांगायचा त्याची बॅकग्राऊंड वगैरे सुद्धा सगळं. तर त्यामुळे प्रत्येक वेळेस आम्ही असतो, आजकाल असतो. हे तू लहेजाबद्दल सांगितलंस की त्याच्यावर तू कशी मेहनत घेतलीस ते, पण गुल्लकमध्ये ना तुझा एक विशेष सूर लागलेला आहे. आणि मला असं वाटतं की काही लोकांना ते सुरुवातीला विचित्र वाटलं, पण नंतर ते हळूहळू म्हणजे त्यांना ते कळलं की नाही हे बरोबर आहे. तुझा स्वतःचा काय विचार होता तो सूर लागत असताना, किंवा दिग्दर्शकाबरोबर काय बोलणं झालेलं? सुरुवातीला काय झालं, जेव्हा मी ऐकत होते आणि बोलत होते आणि प्रॅक्टिस करत होते, तर एकतर तो मला रोल करायचाच होता, त्यामुळे फार प्रश्न नाही विचारले. कारण का आधी फार प्रश्न विचारले तर सरेंडर व्हायला कठीण जातं. त्यामुळे मी विचार केला आपण सरेंडर होऊया आणि बघूया काय म्हणतात हे लोक. नंतर जेव्हा मी रुळले तेव्हा मी विचारलं रायटरला आणि डिरेक्टरला की इतकी किंचाळते काय, तिचं नाव शांती आहे. आणि अजिबात शांत राहत नाही आणि एवढ्या वरच्या पट्टीत सारखी बोलते. तेव्हा निखिल विजय जो पहिल्या सीझनचा रायटर होता त्याने मला खूप छान गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितलं की या फॅमिलीमध्ये जिथे 3 पुरुष आहेत आणि एकंदरीतच आपल्या समाजात बायकांचं कोणी ऐकत नाही, त्यामुळे त्यांना वरच्या पट्टीत बोलावं लागतं. तुम्ही शांत राहिलात आणि आरामात बोललात जसं मी आता बोलते, कारण की तू ऐकतोयस माझं, तू तिथेच त्याच इंटेन्शनने बसलाय. पण लोक ऐकूच शकत नाहीत तुमच्यामुळे, तुमचा आवाज एवढा दाबला जातो. मला ते फार म्हणजे असं प्रफाऊंड वाटलं आणि मला फार छान वाटलं की आपण ह्या अशा लोकांच्या सोबत काम करतोय की ज्यांचे असे विचार आहेत. आणि मी तेच विचारणार होतो की इतकी क्लॅरिटी असलेले दिग्दर्शक जे आता आपण असं म्हणूया की नव्या दमाचे आहेत, त्यांच्याबरोबर काम करताना तुला कशी मजा येते, कसा अनुभव येतोय? मला तरुण लोकांबरोबर काम करायला आवडतं. मला ते तर आहेच. खूप आवडतं. कारण काय, आत्ताची जी नवीन जनरेशन आहे ती घाबरत नाही कोणाला, ती प्रश्न विचारते, ते विचार करतात, ते कंडिशन नाहीत माझ्या जनरेशन सारखे, जे माझ्यासाठी फार इंटरेस्टिंग असतं. कारण काय, मी मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातनं 70s जन्मलेली आणि मग माझं हिंदी आलं. हिंदी इंटरव्ह्यूज खूप करते, त्यामुळे 70s माझा जन्म झाला आणि मग ते टिपिकल जे एका बाईच्या म्हणजे स्पेशली मुलींना वाढवताना जे संस्कार होतात तशा टाईपचे संस्कार. त्यामुळे माझ्यासाठी मी जे काही रिबेलियस निर्णय घेतले माझ्या आयुष्यात त्यासाठी मला खूप एफर्ट घ्यावा लागला. ते काही फार सोप्या पद्धतीने मला नाही करता आलं आणि मला ते करताना सुद्धा माझ्या मनात खूप भीती होती की मी करू शकेन का नाही करू शकेन, ह्याचे ऍप्लिकेशन्स काय असतील, ह्या सगळ्याचा मी खूप विचार करते. आणि या लोकांना ते सहज करता येतं. पण एक महिना शूट करतो, अशा लोकांबरोबर आपण काम केलं ज्यांच्याबरोबर आपलं जमणार नाही किंवा ज्यांचं आपल्याला पटणार नाही किंवा आपल्याला कंटाळेल, तर कशाला करायचं असं मला वाटतं. मग तू रंगबाजच्या वेळेला काय विचार केला होतास? म्हणजे मी का विचारतोय, कारण ती एकमेव अशी भूमिका आहे ज्याच्यामध्ये तू तरुण वयातली पण आहेस, मध्यमवयीन पण आहेस आणि एकदम काय म्हणतो आपण त्याला 70s बाई पण आहेस. हा एकच तू निकष होता का नाही इथे मला खूप खेळायला मिळणार आहे म्हणून आपण हा रोल करूया, असं काही होतं का? हो, ते होतं. आणि बिहारचं पॉलिटिक्स ओके, फारच इंटरेस्टिंग. त्या दरम्यान माझं सगळं बिहारी जे पॉलिटिक्स आहे त्याच्याबद्दल मला पुष्कळ गोष्टी कळल्या. आणि आमचे जे रायटर आहेत सिद्धार्थ, त्यांनी मला खूप छान नॅरेट केली ती गोष्ट. परत ते इंजिनियर आहेत, मग त्यांनी त्यांचं प्रोफेशन बदलून ते RJ झाले, मग ते स्क्रीन प्ले रायटर झाले, ते बिहारचे स्वतः. मग त्यांनी ज्या गोष्टी स्वतःचे अनुभव वगैरे सांगितले ते खूप इंटरेस्टिंग होते. आणि बिहार पॉलिटिक्स बद्दल मला इतकं माहिती नव्हतं. अहिल्यादेवी जे मी पात्र केलं ते खऱ्या एका ह्याच्यावरती आधारित आहे, पात्रावरती आधारित आहे. त्यामुळे ते एक मला करायला मिळालं. त्यामुळे मला पॉलिटिक्स मध्ये जो इंटरेस्ट आहे आणि सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिक हे सगळे जे काही आपण निकष लावतो एखाद्या गोष्टी, ते सगळे त्याच्यात होते. त्यामुळे मजा आली करताना. पण एक काळ असा होता की जेव्हा तू असं म्हणायचीस की मी स्पर्धेला घाबरते, आणि आता तू ह्या जगात OTTच्या जगामध्ये जिथे प्रचंड स्पर्धा आहे, तर तुझ्या मनातली भीती आहे अजून पण, तरी पण त्याच्याबरोबर कसं राहायचं, कसं पुढे जायचं हे तू शिकलीस? मला आता स्पर्धाच वाटत नाही कशाची. नाही, मला असं वाटतं की ती छान
म्हणजे तुझ्याबरोबर स्पर्धा नाहीये कोणाची, पण हे जग जे OTTचं आहे त्यात खूप स्पर्धा आहे. पण मला काय येतं त्याची तशी इन्सिक्युरिटी नाही राहिली. ओके, मी भीती गेली आता. भीती गेली पेक्षा आता घाबरून उपयोग नाही असं मला कळलंय. आणि मला पूर्वी वाटायचं की सारखं काहीतरी प्रूव्ह करायला लागतं आणि जे अजूनही करायला लागतं, मी नाही म्हणत नाही, पण आता मी त्याच्याशी मैत्री केली आहे आणि मला प्रूव्ह नाहीच करायचंय. मला नाही मिळालं उद्या काम, मला घरी बसावं लागलं, तर मला हे माहिती आहे, ही ताकद मला मिळालेली आहे नाटकामुळे, की मी कुठेही कधीही परफॉर्म करू शकते. मी कोणावरतीही अवलंबून नाही. उद्या OTT नसेल, सिनेमा नसेल, नाटक नसेल, मी गोष्ट सांगेन लहान मुलांना. त्यामुळे मला याची भीती नाही वाटत आता. आता गोष्टींबद्दल तू म्हणालीस तर तुझ्या एका खास मित्राने मला ही माहिती सांगितली आहे. त्याचं नाव आहे सागर देशमुख. तो असं म्हणालाय की गीतांजलीकडे खूप गोष्टी तिच्या डोक्यात असतात, ज्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, ज्या गोष्टी पुढे जाऊन त्याची काहीतरी एखादी कलाकृती बनू शकते, पण त्या ते लिहित का नाही? नाही, मला लिहायला येत नाही. माझ्याकडे तो पेशन्स नाहीये आणि एकटं राहायला आवडत नाही मला, असं माझ्या लक्षात आलंय. मला लोकांमध्ये जायला आवडतं, मला लोकांची गप्पा मारायला आवडतं. तर मी आता त्याच्यात एक मार्ग काढलाय की मी रायटर्स बरोबर कोलॅबरेट करते. भूषण कोरगावकर म्हणून एक मित्र आहे, जो लावणी के रंग ज्यांनी लिहिलाय आणि डिरेक्ट केलं, तर त्याच्यासोबत मी कोलॅबरेट करून एक सिरीज आम्ही लिहितोय. अरे वा. एक माझी खूप जुनी मैत्रीण आहे शर्वरी पाटणकर, ती रायटर आहे. आम्ही दोघी मिळून एक शॉर्ट फिल्म लिहितोय. युगंधर देशपांडे म्हणून माझा एक चांगला मित्र आहे, तर त्याच्यासोबत आम्ही एक नाटकही लिहिलंय आणि अजून एक सिनेमाची गोष्टही आम्ही डेव्हलप केलेली आहे. आता हे सगळं कधी होईल मला माहिती नाही, पण मला याची मजा येते. तुझी एक रायटर्स रूम तू तयार केली एक रायटर कोणतरी घ्यायचा. मला आयडियाज खूप येतात आणि माझ्यात पेशन्स खूप आहे, खूप पेशन्स. तू पेशन्स बद्दल म्हणालीस, पण ज्यावेळेला तू मुक्कामपोस्ट बोंबिलवाडी सारखं नाटक करत होतीस किंवा त्यानंतर तू सिरियल पण करत होतीस, तू सिनेमाही करत होतीस, त्या काळामध्ये पेशन्स ठेवणं सोपं होतं का? अर्थातच भीती होती की आपल्याला काम मिळेल की नाही, आपल्याला हे येतं की नाही, किंवा आपण जे करतोय ते चालतं की नाही, हे सगळं होतं. पण नाटकामुळे मला ती माझी भीती गेली. कारण काय, इतके प्रयोग केले आणि बिलवाडीचे 500 प्रयोग झाले, लग्न कल्लोळचे संगीत देवूच्या मुली 100 प्रयोग केले, बुद्धिबळ जब्बूचे 50 प्रयोग केले. खूप नाटक केल्यामुळे ती सवय झाली नाटकाची आणि मला वाटतं ती फार महत्वाची असते. ते फक्त महाराष्ट्रात होऊ शकतं. मराठी नाटकांमुळे तुम्ही 500 वेळा स्टेजवर आलात तर एक मिनिमम तुमच्याकडे स्किल तुमचं डेव्हलपच होतं. तर त्यामुळे तो खूप मला असं वाटतं मला कॉन्फिडन्स देणार. आणि परेश मोकाशी सारखा माणूस, त्यांनी इतकं उत्तम नाटक लिहिलं आणि तो खूप चांगला दिग्दर्शक आहे. तो तुम्हाला खूप मदत करतो. तसा टास्क मास्टर नाहीये तो, तुम्हाला तुमच्या म्हणजे हँड होल्डिंग तुमचं करतो तुम्हाला जोपर्यंत कम्फर्टेबल नाही वाटत. तर त्यामुळे त्याच्यासारखा चांगला मेंटर मिळणं हे माझ्यासाठी खूपच गरजेचं होतं आणि तो मला त्या सुरुवातीच्या काळात मिळाला माझ्या करिअरच्या. त्याचा मला आजही फायदा होतो आणि त्यामुळेच माझा पेशन्स मला असं वाटतं वाढला. म्हणजे परेश ही व्यक्तीच अशी आहे की त्याच्याकडे स्वतःकडे खूप पेशन्स आहे, शांतता. या माणसाकडे हा जो इतकं चांगलं लिहितो, दिग्दर्शन करतोय, एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला त्याचं अनालिसिस करून सांगतो तुझं काय चुकलं, काय चांगलं करू शकतेस, प्रेमाने सांगणं, काइंडनेस. तर आपल्याकडे किती उद्धटपणा, खेकसणं नटांवर, चिडणं, रागवणं, ह्याला खूप ह्याला म्हणजे खूप ग्लॅमर आहे या गोष्टीला. मला स्वतःला अजिबात असं आवडत नाही आणि परेश तसा होता. त्यामुळे मला त्याचं फार कौतुक वाटायचं की इतकं तो सगळं कन्सिडर करून तो मदत करतो. ही माझी जबाबदारी आहे, मी हे करून घेणार तुझ्याकडनं काही होईल तर. मला असं वाटतं त्याचा जो प्रेमळ स्वभाव आहे त्याचा खूप मला फायदा झाला आणि मला बरं वाटतं बाबा अशी लोक असली की. आणि त्याच्या उलट अतुल कुमार बरोबर तुला कसा अनुभव आला? त्यांनी तर तुला मोकळं रान दिल्यासारखं होतं स्टेजवरती. अतुल कुमार स्वतः ऍक्टर आहे, त्यामुळे तो अत्यंत इम्पेशंट आहे. त्याला अजिबात इम्पेशन्स नाहीये. पण तेच तोपर्यंत काय झालं होतं, पिया भेरुपियापर्यंत माझा अनुभव भरपूर होता. त्यामुळे मला असं समोरचा माणूस समजा इम्पेशंट असेल किंवा काय त्याचा काही मला इतका फरक पडायचा नाही. अर्थात अतुल कुमारचं जे अंडरस्टँडिंग आहे अभिनयाचं किंवा त्याला जगातल्या थिएटर बद्दल जी माहिती आहे आणि त्याचं जे एक्सपोजर आहे
ते फारच अमेझिंग आहे. आणि तो जे नाटकाला नेतो त्या लेवलवरती आणि त्याच्यासाठी तो जी मेहनत करतो, रात्रभर मेल करणार लोकांना आणि आम्हाला इकडे ह्या फेस्टिवलमध्ये न्या, त्या म्हणजे त्याच्याकडनं इतकं शिकण्यासारखं आणि सतत बदल. तो असं तुम्हाला कम्फर्ट झोन मध्ये जाऊच येत नाही की तो तुम्हाला मला कंटाळा आला तुझा, आता बदल काहीतरी वेगळं कर. आणि तो पुश करतो. आणि मी खरं सांगते, एक अशी स्टेज येते ना की तुम्हाला वाटतं की हा मला येतंय सगळं, आता मी करू शकते. त्यावेळेस पिया बेरुपिया झालं आणि तेव्हा त्यांनी मला असं जे हलवलं, तो जो पुश होता तो गरजेचा होता ऍज अन ऍक्टर. आणि अजून एक त्यांनी खूप छान गोष्ट सांगितली, जी परत ना माझ्या कंडिशनिंग मधनं, मध्यमवर्गीय कुटुंबातनं आल्यामुळे, चुका करू नका सारखं आपल्याला सांगतात ना, चुका करायच्या नाही. अतुल कुमारने म्हटलं की चुकलीस तर चुकलीस, त्याचा फायदा घे ना स्टेजवर. की तुझं समजा फेटा सुटला तर मेक दॅट अ मोमेंट. अरे कसा चुकला, मेक फन ऑफ युअर सेल्फ. बरोबर. हे क्लाउनिंगचं मुख्य आहे की मेक फन ऑफ युअर सेल्फ. आणि आपलं नाटक ही आपल्याला मुभा देतंय, तर वाय नॉट यूज इट. आणि त्याच्यामुळे मला एक असा फ्रीडम मिळाला ऍक्टर म्हणून. आपण कुठल्या त्या अशा जुन्या संकल्पनांमध्ये अडकलेलो होतो की असंच करायचं असतं, असंच जायचं असतं, मग असं वागायचं असतं. हे किती इन्क्लुझिव्ह थॉट आहे, हे किती तुम्हाला एक मोकळं करणारा थॉट आहे. आणि मला फार बरं वाटतं. त्यामुळे मी पिया बेरुपियामध्ये ते असं नाटक आहे ना, जे मला जो फॉर्म आवडतो ऍज अन ऍक्टर. मला गायला आवडतं, मला नाचायला आवडतं, मला रडायला आवडतं, मला हसायला आवडतं, मला सगळं म्हणजे तो असा एक तसं ते नाटक मला मिळालं. अतुल कुमारचा तो त्यांनी मला खूप पुश केलं आणि कात टाकल्यासारखं झालं तुझं. अगदी अगदी फॉर्म जो आवडतो मला आणि मनापासनं मी जे एन्जॉय करते तो मला करायला मिळालं. 10 वर्ष 250 प्रयोग केले जगभरात, म्हणजे चिलेपासनं साऊथ कोरियापर्यंत आम्ही सगळीकडे जाऊन आलो, भारतभर हिंडलो. पण का थांबवलं तुम्ही ते? अजूनही करू शकला असतात की. मला तर मी तर म्हणायचं की म्हातारे झाले तरी हे करू शकते. खुदा ने बनाई हे असं मला फार करायचं होतं. पण नाही, सगळे बिझी झालेत आणि नाटक करणं खूप कठीण आहे. इतक्या लोकांना एकत्र आणणं, ते त्याचे प्रयोग लावणं, लोकांना सारखं या आमचं नाटक बघायला असं सारखं सांगणं काय सोपं नाहीये. त्यामुळे मला कळू शकतं प्रोडक्शन लेवलवरती इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण अर्थात ऍक्टर म्हणून मला अजून चाललं असतं 20-25 वर्ष केले. पण ऍक्टर म्हणून तुला नाटकातनं काही ऑफर येत आहेत मराठीमधनं, हिंदीमधनं, त्याचा तू कसा विचार करतेस? नाटकात किंवा काही अशा फार नाहीये? नाही, एखाद दुसरं कधी काही ते येतं, पण नाटक कमर्शियल नाटक करणं तर फार कठीण आहे माझ्यासाठी. कारण काहीतरी शूटिंग करत असतो, मग ते दोन्ही मी तशी आता ते होणार नाही. आणि मी फार असं काम नाही करू शकत. लावणी के रंग माझं नाटक सुरू आहे, जे मी भूषण कोरगावकर बरोबर करते. आणि लावणीचे जे काय म्हणतात ट्रेडिशनल लावणी आर्टिस्ट जे आहेत, शकुंतलाबाई नगरकर आहे, पुष्पा सातारकर आहे, गीता वाईकर आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या ट्रेडिशनल आर्टिस्ट आहेत त्यांच्यासोबत काम करण्याचा मला अनुभव येतोय. आणि आम्ही रशियाला गेलो होतो परत, म्हणजे एक त्याला एक दिल्लीमध्ये मेटाचा पुरस्कार मिळाला. तर त्यामुळे हे सगळं परत जो मला पियाचा अनुभव होता थोडाफार, तो ह्याच्यात उपयोगी पडते. कारण मी क्रिएटिव्ह प्रोड्युसर सुद्धा आहे त्या नाटकाची. याची काय नेमकी म्हणजे काय म्हणू आपण त्याला, सुरुवात कशी झाली याची? कारण NSD मध्ये असताना तुला तमाशा थोडाफार कळला होता, पहिल्यांदा तुझी ओळख झाली होती, कारण तो अभ्यासक्रमाचा भाग होता तुमच्या. पण इथे भूषण बरोबर येऊन आपण एक असा शो करूया असं का वाटलं, किंवा ती कुठून संकल्पना आली? ऍक्च्युअली भूषणने पुस्तक लिहिलंय संगीतबारी नावाचं, आणि त्याचं पब्लिकेशन होतं. आणि तेव्हा ते त्याच्यातले काही एक्सेप्ट वाचायचे होते. आणि मग वाचताना शकुंतलाबाई आणि मोहनाबाई ह्या सुद्धा त्याच्यात परफॉर्म करतील असं होतं. पण ते लोकांना इतकं आवडलं की याचा प्रयोग का नाही करत असं झालं. मग भूषण आणि सावित्री आणि कलाकार हे लोक प्रयोग करत होते. मी तेव्हा पिया बेरुपियाचे दौरे आणि कोट, त्यामुळे मी काही प्रयोगाचा भाग झाले नाही. पण त्याच्यानंतर भूषणला वाटलं की त्यांनी स्वतः काहीतरी सुरू करावं. तर तो मला माझ्याकडे परत आला की मला स्वतःला एकट्याला काहीतरी करायचं आहे हे आर्टिस्टना घेऊन. तर मी म्हटलं मी तुला मदत करेन. माझं मुख्य कारण त्याच्या मागचं हे होतं, एकतर शकुंतलाबाई नगरकरांबरोबर काम करायला हा एक म्हणजे ऍक्टिंगचा एक वेगळा काय इन्स्टिट्यूट आहे त्या बाई, तर मला शिकायला मिळेल.
दुसरी गोष्ट मला असं वाटतं, आपण जे अर्बन ऍक्टर्स असतो त्यांच्याकडे कितीही तुम्ही ट्रेनिंग घ्या, तुम्ही काहीही करा, एका पॉइंट नंतर ती सहजता येऊच शकत नाही जी फोक आर्टिस्ट मध्ये असते. बरोबर. अच्छा. असं माझं म्हणणं आहे. नाही, बरोबर आहे, बरोबर. तर मला असं वाटतं की हा जो तुम्ही त्यांच्यासोबत काम तरी केलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला कळेल की काय आहे. म्हणजे आता मी तसं म्हटलं की मी खूप डिसिप्लिन ऍक्टर आहे, तर मी असं माझे लाईन्स करणार आहे, ते लोक काही करत नाही, पण ते स्टेजवर आले की तुम्ही त्यांना बीट नाही करू शकणार. तर हे शिकणं फार गरजेचं. जो माणूस जे जगतोय त्याला त्या डिसिप्लिनची गरज नाही. ते रोज परफॉर्म करतात, ते लहानपणापासून बघतायत, ते त्यांच्यात आहे, तर त्यांना पाठ करावं नाही लागत. तुम्हाला करावं लागतं, कारण की तुम्ही 1 महिन्यात नाटक तयार करता, पाठ करता, मग तुम्हाला ते डिसिप्लिन आणावं लागतं. त्यामुळे हे तुम्हाला कळलं पाहिजे की कुठे डिसिप्लिन पाहिजे, कसलं डिसिप्लिन पाहिजे, कुठे ते वापरायचं, कुठे ते नाही वापरायचं. तुम्हाला सहज मिळतेय डिग्निटी, तुम्हाला सहज मिळतं पृथ्वीमध्ये काम करायला, पृथ्वी थिएटरमध्ये काम करताय किंवा कुठेतरी इंटरनॅशनल फेस्टिवल. त्यांना जे ते खरं डिझर्व करतात, पण त्यांना इतक्या बाकीच्या अडचणी आहेत की त्यांना तिथपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागेल. तर त्यामुळे ही तुमची जबाबदारी आहे आणि त्याच्यात तुमचंच शिक्षण होणार. म्हणजे असं काही नाहीये की तुम्ही त्यांच्यावरती काहीतरी उपकार करताय किंवा रादर तुमचंच शिक्षण होणार आहे आणि ते तुमच्यापेक्षा जास्त डिझर्व करतात. काय आवाज आहे, पुष्पा सातारकरचा आवाज ऐकला, शकुबाईंचं जे इम्प्रोव्हायझेशन पाहिलं, वेडे होता. रे काय आहे हे, कुठून आले, कुठून शिकलेत, कसं ह्यांना जमतं, कसं हे घाबरत नाहीत. असं स्टेजवर आजारी होत्या शकुबाई, त्या अशा बसल्या होत्या, स्टेजवर गेल्यावरती काय होत, वेगळ्याच होत्या त्या. तू त्याच्यामध्ये काय करतेस लावणी के रंग मध्ये? लावणी के रंग मध्ये मी थिएटर मालकिणीचा रोल करते. अच्छा. आणि मी गोष्ट सांगते लावणीची, म्हणजे हा समाज कुठला आहे, ते कुठे होतं, म्हणजे संगीत बारीची लावणी कुठे होते, ते थिएटर्स कसे आहेत, त्याचे जे सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल जे हे आहेत कनेक्शन आहेत ते तुम्ही समजून घ्या आणि का गरजेचं आहे आणि ते कसं आपल्याशी निगडीत आहे आयुष्य. आणि मग आत्ताची परिस्थिती काय आहे लावणीची, लावणीचे प्रकार काय आहेत वेगवेगळे, ट्रेडिशनली नवीन लावणी काय, जुनी लावणी काय, खडी लावणी काय, बैठकीची लावणी काय, अंधारातली लावणी काय, बिन बायकांचा तमाशा म्हणजे काय, जेव्हा पुरुष लावणी करतात तेव्हा त्याचं काय महत्व आहे आणि का ते करतात आणि ते का गरजेचं आहे त्यांच्यासाठी. याच्यामध्ये तुझं निवेदन जे आहे ते हिंदीमध्ये असतं की मी ते लोकांना आलेल्या सगळ्यांना कळावं म्हणून. त्यात तू सुद्धा लावणी म्हणतेस? म्हणत नाही, त्या इतक्या सुंदर गातात सगळ्या आणि इतक्या सुंदर नाचतात की माझी हिंमतच नाही होत. पण त्या आता इथे नाहीये, तर तू एखादी झलक ऐकू शकलीस तर? अरे बाबा, ट्राय करते मी, पण अर्थात मला तुला गाण्याची आवड आहे. आणि पण एक शकुंतलाबाई लावणी करतात. पाहुनिया चंद्रवदन मला साहेना मदन हो, पाहुनिया चंद्रवदन ओळखही खचित खचित, ओळखही खचित खचित, खूण तुमच्या नेत्राची हो, पाहुनिया चंद्रवदन. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा. किती प्रयोग झालेत आतापर्यंत आणि आता पुढचे प्रयोग कधी येते? 20 एक प्रयोग झालेत आमचे, भारतभर आणि परदेशी. आणि आता लगेच कधी आता मला नाही सांगता येणार, पण असतात. ठीक आहे, लक्ष ठेवू आम्ही सगळे आणि आम्ही कळवूच. हो हो हो, सोशल मीडियावर आम्ही ते फॉलो करू. हे झालं लावणी के रंग बद्दल. गोष्ट रंग हा तुझा खूप जवळचा असलेला एक प्रोजेक्ट आहे. तो नेमका काय आहे आणि त्याची सुरुवात ड्रामा स्कूल पासून झाली होती का? नाही, ड्रामा स्कूल आणि गोष्ट रंग सगळं वेगवेगळं आहे, पण याची सुरुवात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा पासून झाली नक्की. नाही ऍक्च्युअली, कारण काय, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या फॉर्म मध्ये एक लिहायचं असतं की तुम्हाला हे ट्रेनिंग का घ्यायचंय. तेव्हा मी तिथे असंच एक काहीतरी लिहिलं होतं की मला असं वाटतं की मला चिल्ड्रन्स थिएटरमध्ये काम करायचं आहे आणि ते खूप महत्वाचं आहे, कारण काय, मला लहानपणी नाटक करताना खूप मजा यायची आणि त्याच्यातनं खूप शिकायला मिळतं आणि त्यामुळे मी हे काम करणार आहे पुढे गेलं. मी असंच ठोकलं होतं, मला काही माहिती नव्हतं आणि अल्टिमेटली मी हे केलं.
पण ते कुठेतरी म्हणजे हिंदीमध्ये खूप छान शब्द आहे की आपके जहन में था, हा ते कुठेतरी माझ्या जहन मध्ये बाहेर होतं ते आणि ते बाहेर बाहेर आलं. आलं. तर त्यामुळे मला असं वाटतं की म्हणून मग ते पुढे जाऊन केलं. आणि गोष्टरंग आम्ही क्वेस्ट बरोबर क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट नावाची संस्था आहे त्यांच्यासोबत एज्युकेशन मध्ये काम करत होतो. हो. आणि एज्युकेशन मध्ये काम करताना अर्थातच नाटक एक खूपच पॉवरफुल माध्यम आहे बरोबर. मुलांना शिकवण्यासाठी. म्हणून वाचन लेखन समृद्धीसाठी गोष्टरंगाचा वापर झाला. म्हणजे गोष्टरंग म्हणजे गोष्टींचं नाटकीकरण आणि ते सादर करणं आणि मुलांपर्यंत ती पुस्तकं पोचवणं, ज्या पुस्तकांवरती आधारित ही नाटकं आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागेल, भाषेची गोडी लागेल, लिखाणाची गोडी लागेल असं 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 काही म्हणतात काही लोक की एज्युकेशनिस्ट की असं होतं. त्यामुळे तो प्रयत्न. अर्थात आता मी गोष्टरंगाचा भाग नाही आहे. क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट ही जी संस्था आहे क्वेस्ट, ती अजूनही हा प्रोग्राम राबवते. पण मी आता संस्थेत नाही काम करत, पण मी गावातल्या मुलांबरोबर काम करते. संस्थेत सोबत काम न करण्याचं कारण मला असं वाटतं की मी अशी व्यक्ती नाहीये की जे का संस्थेत काम करू शकेल. अरे कारण की मी खूप मला लक्षात आलं की मला इतकी फ्रीलान्सची सवय आहे की मला कुठल्याही बंधनात अडकायला आवडत नाही. आणि मला असं वाटतं की सध्या एनजीओ सेक्टरचं खूप कॉर्पोरेटायझेशन झालेलं आहे. त्यामुळे मग ते कुठनं फंड येतं, मग त्याच भागात काम करणं आणि मग ह्याच ह्याच्यात मग त्याच्यात खूप अडकायला झालं. आणि मी तशी व्यक्ती नाही. मी तुला म्हटल्याप्रमाणे मी खूप अशी मला मनाला जे खरं वाटेल ते खरंच मला आतून वाटते करावंसं तेच करते. तर त्यामुळे म्हटलं मला वाटलं नाही मला ही बंधनं नको. त्यामुळे आता माझी सेल्फ फंडेड एक संस्था आहे. अरे वा. त्याला काही नाव नाहीये. तारपा नावाची आमची वर्क स्पेस. हा मी तेच म्हणणार होतो की तुझं आणि अतुलचं जे घर आहे सोनाळे गावामध्ये, तानसा त्याचं नाव आहे घराचं, तिकडे तारपा नावाचं तुम्ही वर्क प्लेस सुरू केलेली आहे. तुला हे का गरजेचं वाटतं म्हणजे, आणि तितकीच गरज शहरांमध्ये सुद्धा आहे, तर ते सुद्धा कोणीतरी करायला हवं असंही तुला वाटतं का? अगदीच. पण खूप काम करायला पाहिजे. कारण की आपल्याकडे इतके वेगवेगळे स्तर आहेत समाजात की ज्यांना सगळं जे सोपं काय म्हणजे सोप्या रीतीने मिळालेलं आहे, घर बसल्या मिळालेलं आहे, तर त्यांनी बाहेर जाऊन हे काम केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला रियालिटी कळेल. लोकांना साध्या साध्या गोष्टी मिळत नाहीत. शिक्षण किती महत्वाचं आहे, किती कठीण आहे चांगलं शिक्षण मिळणं. शाळा आहेत, इमारती आहेत, पण शिक्षण नाहीये, शिक्षक नाहीये, अशी परिस्थिती आहे. प्रत्येक माणसाने ऍटलिस्ट म्हणजे मला असं वाटतं एक मूल तरी अशासाठी अडॉप्ट करा म्हणजे मी त्याचं बाकीचं खाणं पिणं आणि हे वगैरे नाही म्हणते. शिक्षणासाठी तुम्ही एका मुलाला शिकवा, एका मुलीला शिकवा, तुम्ही तो विषय शिकवा शाळेतला, तुम्ही गोष्टी सांगा, काहीतरी शिकवा. म्हणजे ज्याच्यामुळे त्याचं एक वर्ल्ड एक मोठं होईल त्या मुलाचं, त्या मुलीचं. तर हे मला वाटतं शहरात तर करायलाच पाहिजे. गावात मी त्या गावात घर बांधलं तर मला असं वाटतं मी आउटसाइडर आहे. तिथे मी अशी जागा बनवली पाहिजे मुलांसाठी जिथे ते न घाबरता येतील, जिथे त्यांना एक थ्रायव्हिंग स्पेस, जिथे ते शिकतील, जिथे त्यांना खेळायला जागा मिळेल, ज्यांना ती जागा आपली वाटेल. तिथे पुस्तकं असतील, तिथे चित्र काढायला कागद असेल, क्रेयॉन्स असतील, तिथे ते गाऊ शकतील, जिथे हार्मोनियम आहे, तबला आहे. अशी मी जागा तयार केली पाहिजे जी तिथे नाहीये. बरोबर. त्यांच्या शाळेत हे सगळं नाही अवेलेबल. मी 4 लोकांना बोलवू शकते, माझ्याकडे रिसोर्सेस आहेत. तर जी मंडळी नाटक करतात, आता भैमी सावित्रीबाईचा आम्ही प्रयोग लावला होता. चैतन्य तामाणे येऊन त्यांनी मॅजिक सेशन केलं मुलांसोबत. सपन सरण म्हणून आहे, तिने एक नाटक केलं तिथे येऊन. असं वेगवेगळ्या लोकांना एक नाटकाची स्पेस अवेलेबल आहे, छोटी नाटकं जी होऊ शकतात. आणि ती मुलांना दाखवणे, वर्कशॉप्स घेणे. एक लोकल तिथे आर्टिस्ट आहे जागृती म्हणून, ती आर्ट टीचरचा कोर्स केला. तर ती सॅटर्डे संडेला येते आणि मुलांना ड्रॉइंग शिकवते. म्हणजे ते परीक्षेला बसू शकतील एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ह्याला. ते खूप छान छान चित्र करतात. अजून एक सागर आणि राम नावाचे यंग आर्टिस्ट जे आमच्या सोबतच, मी आणि चिन्मय जेव्हा काम करायचो गोष्टरंगासाठी, तर गेले 10 वर्ष ते आमच्या सोबत होते. नंतर ड्रामा स्कूल मुंबईमध्ये त्यांना ऍडमिशन मिळाली. नंतर रुपेश टेल्लू म्हणून एक क्लाउनिंग करतो मुलगा, त्याच्याकडे ते शिकले आणि ते खूप छान क्लाउनिंग करतात. म्हणजे आम्ही एक काळ असा होता की मला खूप होपलेस वाटत होतं की काय आपण करतोय, काय अर्थ आहे. म्हणजे पॉलिटिकली, इकॉनॉमिकली, सोशली आपण सारखं या गर्तेत जात असतो. तेव्हा ही सागर आणि राम वाड्यामध्ये जे राहतात ते आले आणि म्हणाले
मॅडम तुम्ही आणि चिन्मय सरांनी जे आम्हाला शिकवलं आणि आम्हाला तयार केलं तसंच आम्हाला आता ह्या गावातल्या लहान मुलांना शिकवायचं. अरे वा. आणि मी चिन्मयला लगेच फोन केला की चिन्मय आपल्याला सारखं होपलेस वाटतं की ही ही गोष्ट आपण बरोबर. केली आहे की किती महत्वाची. आणि आता ही मुलं म्हणतात की आम्हाला पुढच्या पिढीला शिकवायचं. मग आम्ही 10 वर्ष काम केलं तर पुढची पिढी तयार झाली. त्याच्यापेक्षा मोठं आपल्याला गिफ्ट काय हवंय. बरोबर. तर पण हे जे सगळे उपक्रम चालू असतात तेव्हा तुला त्यातून पण आणि त्या मुलांकडून पण काही ना काहीतरी मिळत असतं, म्हणजे तू काहीतरी शिकत असतेस. ते किती इंटरेस्टिंग आहे. खूपच खूपच. म्हणजे त्या मुलांना एवढी गाणी येतात आणि त्यांना कळतं की कुठली करवंद चांगली आहेत, कुठली वाईट आहेत, कुठली जांभळ. ते झाडावर पटपट पटपट चढतात, ते घाबरत नाहीत कुठनंही जायला कुठे. हे सगळं जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा माझी एक मैत्रीण आहे अनघा कुसुम नावाची, ती आली होती. मी म्हटलं ती आर्टिस्ट आहे, तिने PhD केलंय ग्रोईंग म्युझियम या विषयावर. तर ती आम्ही म्हणतो की काहीतरी करूया मुलांसोबत. तर ती म्हटली हेच करूया गीतांजली की फ्लोरा, सोनाळ्याचा फ्लोरा, सोनाळ्यातली झाडं फुलं. कारण की मुलांना तो विषय माहितीये. तर मुलांना हसू यायचं आम्हाला काही गोष्टी माहिती नाहीत. अच्छा ह्याचं काय करतात, हे ताईला माहितीच नाहीये. या झाडाबद्दल माहितीच नाही. ते झाड नाही म्हणत, ते आंबा म्हणतात, ते जांभूळ म्हणतात, ते करवंद म्हणतात. तर हे सगळं त्यांना जे गवत माहितीये, त्यांना कशा कुठल्या फुलातनं काय ते बबल्स असतात जे ते करायचे, कशाची वेणी करायची, कुठल्या गवताची वेणी करायची, सगळं सहज त्यांना येतं. तर हे किती महत्वाचं आहे. म्हणजे शहरातली लोक भुके राहतील पण गावातली लोक कधीच भुके राहतील नाही. म्हणजे त्यांचं लाईफ स्किल्स एवढे चांगले आहेत. मग कुठलं मासं टाचायला गेलो होतो, मग मासे टाचणे. आपल्याला वाटतं की भाषा फक्त आपल्यालाच कळते शहरी लोकांना, नाही. कारण काय ती प्रोसेस आहे ना, मासं टाचायला गेलं. हे सगळं जे भाषा असेल, तो अनुभव असेल, ते विजडम जे आहे त्यांच्याकडे, ते सगळं बघायला मिळतं, शिकायला मिळतं. आणि खूपच गोड पोरं आहेत आणि इतकी आनंदी असतात ती त्यांच्या कमी रिसोर्सेस मध्ये. त्यांच्याकडे किती कमी पण किती आनंदी असतात, ते बघण्यासारखं आहे. त्यांना थोड्याशा तुम्ही गोष्टी दिल्या, एक कोरं पान आणि क्रेयॉन्स दिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. एक पुस्तक वाचत, एक कलरफुल बुक मिळालं की ते वाचत बसतात ते. फार मला आनंद. आणि तुझी स्वतःची एक नाटकाबद्दलची खूप ठाम मत आहेत की कशा प्रकारची नाटकं अजून व्हायला पाहिजेत. अजून जरी आपल्याला असं वाटत असलं की एक्सपेरिमेंटल खूप काय काय घडतंय तरी ते खूप कमी आहे. तर नेमकं काय आपल्याकडे व्हायला पाहिजे? मला तर असं वाटतं की एस्पेशली महाराष्ट्राच्या बाबतीत की आपल्याला फार माज आहे. आपल्याला वाटतं आपल्याला सगळं येतं नाटकाच्या बाबतीतलं, आणि आपल्याला काही गरज नाही ट्रेनिंगची. आणि आम्ही सगळं मला कळलेलं असं अजिबात नाही असं मला वाटतं. खूप वेगवेगळ्या पद्धतीने नाटक करतात भारतभरात, जगभरात. तर टॉडलर्स थिएटर असतं. म्हणजे मी टोरंटोमध्ये एक टॉडलर्स थिएटरचा प्रयोग केला. 6 महिन्याची मुलं नाटक बघायला आली होती. 20 मिनिटाचं नाटक होतं. आई वडील प्रॅम मध्ये घेऊन मुलांना घेऊन आले होते. ते बाबा गाडी ती पार्क करण्यात आली, त्याला टॅग लावण्यात आलं, गाद्या घातलेल्या होत्या, एक त्या आजी होत्या आणि एक तरुण कलाकार होती. त्या दोघींनी मिळून न कुठलंही म्हणजे डिजिटल म्युझिक किंवा काही न वापरता लाईव्ह म्युझिकमध्ये जे मुलांना आवडेल, त्यांना कर्कश वाटणार नाही अशा काही गोष्टी पॉपअप होणाऱ्या, गायब होणाऱ्या, खालनं पडणाऱ्या, वरती जाणाऱ्या, इकडनं इकडे तिकडनं इकडे, जसे मुलं बघतील अशा पद्धतीचं 6 महिने ते 1 वर्षाच्या मुलांना काय बघायला आवडतं असं त्यांनी एक डिव्हाइस केलेलं नाटक होतं. आणि नंतर त्या नाटकाच्या स्पेसमध्ये ती सगळी मुलं आली आणि त्यांनी त्या सगळ्या वस्तू हाताळल्या. तर म्हणजे अशा गोष्टी निवडल्या होत्या की ज्या मुलांना हाताळता येऊ शकतील. तर आणि ते एंगेजिंग होतं अत्यंत. तर वेगवेगळ्या पद्धतीचं नाटक असतं. नाटक हा आपल्या जीवनाचा भाग आहे. नाटक ही आपली गरज आहे. स्टोरी टेलिंग ही आपली गरज आहे. त्यामुळे गोष्ट सांगणं, गोष्ट शेअर करणं ही आपली अत्यंत बेसिक गरज आहे. त्यामुळे आपण गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली पाहिजे, वेगवेगळ्या लोकांना सांगितली पाहिजे आणि अडून नाही बसलं पाहिजे. हे म्हणजे हेच थिएटर. शिवाजी मंदिरमध्ये होतं म्हणजे तेच थिएटर, अशा प्रमाण भाषेत होतं म्हणजे तेच थिएटर नाही, असं नाही. आणि थिएटर ऍक्टर्सने, तुम्हाला लोक येत नाहीत नाटकाला, हे रडत बसून काय उपयोग नाही. आपल्याला नाटक पोचवावं लागेल लोकांना. तुम्ही कम्युनिटीज बरोबर जाऊन काम करा. थिएटर इन एज्युकेशन ही महत्वाची अगदी
ब्रांच आहे थिएटरची. तुम्ही एक NSDच्या एका फेस्टिवलमध्ये एक नाटक होतं जे लायब्ररीत व्हायचं आणि ज्याच्यात 8 प्रेक्षक लागायचे आणि ते नाटक हाऊसफुल व्हायचं, कारण काय 8च प्रेक्षक आणि ते नाटक 2 जण करायचे विस्परिंग मध्ये. तर नाटक कुठेही होऊ शकतं. तर त्यामुळे तुम्ही लिमिट करताय. समजा तुम्ही म्हणताय की आम्ही फक्त पृथ्वी थिएटरमध्येच नाटक करणार किंवा शिवाजी मंदिरमध्येच नाटक करणार. गरज आहे गावागावांमध्ये, शाळांमध्ये जाऊन नाटक करा. बरोबर. थोडं तुझ्या येणाऱ्या प्रोजेक्ट बद्दल पण बोलायला पाहिजे, कारण एक तुझं खूप महत्वाचा प्रोजेक्ट आहे मिनिमल, आणि त्यातला जो लुक आहे तुझा तो इतका अर्बन आणि कॉर्पोरेट आणि रिच फॅमिलीतला वाटावा असा कदाचित पहिल्यांदाच तू अशा प्रकारचा रोल करतेस. म्हणजे आर्यामध्ये तुझा स्वॅग वेगळा होता, एक डॅशिंग पोलीस ऑफिसरचा, ह्याच्यात थोडा वेगळा आहे. मिनिमम मध्ये माझं काम आणि वेगळं आहे, पण ते वेगळ्या म्हणजे विश्वातलं आहे. म्हणजे ती काय म्हणतात इमिग्रंट्सची फिल्म आहे. बेल्जियम मध्ये राहणारे एक कुटुंब आहे त्याची गोष्ट आहे. तिथली आई आणि तिचा मुलगा आणि त्यांच्याकडे येणारी सून, त्यांचं काय होतं याच्याबद्दल ती फिल्म आहे. आणि नसरुद्दीन शहांचा गेस्ट अपीअरन्स आहे आणि माझं फार त्यांच्यासोबत काम नाही अनफॉर्च्युनेटली. अरे अरे अरे, कारण तू त्यांच्याबद्दल खूप म्हणजे प्रभाव असं मी नाही म्हणणार, पण तुझे आवडते अभिनेते आहेत, अगदी लहानपणापासून तू त्यांचे सिनेमे बघितलेलेस, म्हणून मला असं वाटलं की असावा एखादा सीन तुमचा. मला आवडलं असतं पण नाही आमचा सीन नाही एकत्र. एक असं लुक आहे बहुतेक, पण मी अजून फिल्म पाहिली नाही त्यामुळे मला माहिती नाही. पण आमचा असा सीन एज सच नाहीये. अर्थातच मला इच्छा आहे त्यांच्यासोबत कधीतरी काम करायची, बघूया कधी शक्य. आणि लेडीज हॉस्टेल बद्दल काय? लेडीज हॉस्टेलचं नाव आता बदललंय, त्याचं नाव खौफ झालंय. अरे वा. आणि एक Amazon वरती ती येईल मला असं वाटतं, एक 5-6 महिन्यात यायला पाहिजे. VFX वगैरे, हॉरर आहे, थ्रिलर आहे आणि 15-20 बायका आहेत त्याच्यात. अरे बापरे. मला आहे. मी पहिल्यांदाच असा जॉनर करते, मला खूप मजा आली आणि अमेझिंग टीम होती. स्मिता सिंग नावाची जी सिक्रेट गेम्स ची रायटर आहे ती शो रनर आहे. पंकज कुमार जे तुंबाडचे डीओपी होते ते डीओपी आहेत, त्यांची डीओपी आहेत आणि ते डिरेक्टरही आहेत. सूर्या नावाची एक नवीन मुलगी जी को डिरेक्टर आहे. टीम फारच अप्रतिम होती आणि खूपच मजा आली मला काम करताना. नाही, आणि हिंदी बरोबर तुझं मराठीतलं जे काम आहे तिथे सुद्धा असं दिसतं की तू चूजी असतेस. म्हणजे आनंदी गोपाळ आहेस, पण आता लंपन नावाची जी सिरीज आहे ती तुझ्यासाठी किती खास आहे? लंपन खूपच खास आहे, मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी खास आहे. कारण काय वनवास हे आपल्यासाठी खास आहे, प्रकाश नारायण संत आपल्यासाठी खास आहे, आणि लंपू बाळ तर अमेझिंगच आहे. आणि नुसतं कादंबरीतलं लंपू बाळ नाही तर आमचं लंपू बाळ सुद्धा खूप गोड आहे. मिहीर गोडबोलेच त्याचं नाव आहे आणि तो नुसतं गोड बोल्या नाही आहे पण खरंच गोड मुलगा आहे तो. आणि खूपच मजा आली काम करताना. आणि एकतर ती इतकी जवळची कादंबरी, त्यात निपुण दिग्दर्शक आणि सगळे त्याची जी टीम आहे, अमय चव्हाण डीओपी आमचे होते, त्याचं डीओपी होता, लहान आहे तो, तर त्यामुळे तो इतका त्याची व्हिज्युअल लँग्वेज इतकी सुंदर. आणि ऍक्टर्स सगळे चंद्रकांत कुलकर्णी होते जे माझे टीचर आहेत, सत्या एकांकिकेचे ते दिग्दर्शक होते, त्यांनी मला रेफरन्स लेटर दिलं होतं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासाठी. त्यांच्यासोबत काम करायला मिळालं मला. आणि मला मराठीत काम करायला खूप आवडतं. एक काहीतरी एक वेगळी एक भावना असते मराठीत काम करताना, आणि त्यात असं साहित्य असेल तर खूपच मजा येते. आणि संजय डावरा, इंडियन मॅजिक आहे, ह्यांनी सगळ्यांनी खूपच छान पद्धतीने शूटिंग केलं. कारण काय मराठीत खूप कमी बजेट असतं, त्यात चांगलं शूटिंग करणं, त्याची क्वालिटी चांगली ठेवणं खूप कठीण आहे. आणि मला असं वाटतं खूप चांगलं प्रॉडक्ट त्यांनी दिलेलं आहे. साहित्यकृती तर आहेच चांगली, पण इतक्या कन्स्ट्रेंट्स मध्ये असं काम करणं फार कठीण असतं जे त्यांनी केलंय. मला म्हणून त्यांचं सगळ्यांचं खूप कौतुक वाटतं. मी ना दूरदर्शनची प्रॉडक्ट आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की माझं शिक्षण शाळेत नसून दूरदर्शनने केलं. मी जगभरातला सिनेमा पाहिला, मी चांगले कार्यक्रम पाहिले, चांगलं साहित्य मला दूरदर्शनमुळे कळलं. दर्पण नावाचं एक इंडियन स्टोरीजवर होतं, तमस होती, तमस, बुनियाद, खोज, भारत एक खोज, मालगुडी डेज, तर हे सगळं आपल्याला बघायला मिळालं. आणि त्याच्यामुळे एक मला चांगलं क्युरेशन होतं डीडीचं. तर मला नेहमी काम करताना मला वाटतं की मला काय बघायला आवडायचं, त्या पद्धतीचं काहीतरी आपण करायला पाहिजे. आणि त्यामुळे जेव्हा लंपन किंवा गुल्लक सारखी सिरीज येते तेव्हा मला आय कॅन रिलेट, आणि तेव्हा मला वाटतं की हा नाही,
हे आपण करायलाच पाहिजे. आणि आता खूप दिवसांनी मराठी करत होते, त्यामुळे मला परत मजा आली. आनंदी गोपाळ नंतर मला असं वाटतं मी मराठी काम केलं, त्यामुळे नाही कारखानिसांची वारीमध्ये केलं. हो, कारखानिसांची वारी केलंस. पण ते कोविड रिलीज होता, त्यामुळे त्याला फार हे नाही. पण परत ती सोनी लिव्ह वर आहे. सोनी लिव्ह खास आहे तुझ्यासाठी जरा. नाही का? लंपन पण आहे, आणि लंपन आणि गुल्लकचा चौथा सीझन असा एकाच वेळेला आलेला आहे. कारखानिसांची वारी आहे. सोनी लिव्ह माझ्यासाठी चांगलं आहे. ऍक्च्युली सगळेच प्लॅटफॉर्म चांगले. अमेझॉनवर तुझी सिरीज येते ही खौफ, आणि अनपॉज मधलं तुझं जे एपिसोड आहे खूपच भारी होतं ते. तो एक एपिसोड आहे वॉर रूम, म्हणजे जिथे मला पहिल्यांदा असं वाटलं की ऍज अन ऍक्टर ऑन स्क्रीन, म्हणजे थिएटर बद्दल तर मला जरा कॉन्फिडन्स आहे की मी कॉन्ट्रीब्युट करते आणि आपण ऍक्टरचंच माध्यम आहे ते, पण वॉर रूम करताना मी ऍज अन ऍक्टर सुद्धा माझं इक्वल कॉन्ट्रीब्युशन होतं. आणि मला पहिल्यांदा असं त्या क्राफ्टची मजा आली. म्हणजे एरवी तर मी ऐकते डिरेक्टर्स आणि मी करते, पण ह्याच्यात माझं सुद्धा इक्वल कॉन्ट्रीब्युशन होतं. आणि मी ते उभं करताना पुष्कळ काम वेगळ्या पद्धतीने केलं. म्हणजे इंटरनल काम तर आपण करतोच ऍज अन ऍक्टर, पण एक्सटर्नल ह्याच्यात सुद्धा, म्हणजे हे कसा शॉट असेल, कसं असेल, मी काय करू शकते, कसं दिसतंय, तर पहिल्यांदा मी त्या ह्याच्यात सुद्धा इन्व्हॉल्ड होते. मला ते दिसत होतं, त्यामुळे मला खूप वॉर रूम करताना मजा आली. अतुल बद्दल मी काही विचारलं नाही तर लोकांना जरा विचित्र वाटेल, आणि अतुलला सुद्धा विचित्र वाटेल कदाचित. नाही, मी गंमत करतोय. अतुलला खरं तर काहीच वाटणार नाही. पण हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की एकीकडे अतुल सुद्धा बिझी आहे OTT वरती, अनेक त्याच्या सिरीज आणि फिल्म चालू आहेत, तुझ्या सिरीज चालू आहेत. घरी जेव्हा तुम्ही एकत्र असता तेव्हा तुमच्या एकमेकांच्या कामाबद्दल तुमचं काय बोलणं असतं? अतुल जास्त विचारतो मला, मी कमी विचारते असं माझ्या लक्षात येतं. अच्छा. कारण की त्याला कामही जास्त येत असतात माझ्यापेक्षा, त्यामुळे. पण तो विचारतो नेहमी तुला काय वाटतं वगैरे, पण मी काय फारसं विचारायला जाते, कारण की मी लगेच इन्फ्लुएन्स होते, त्यामुळे मी विचारत नाही. मी मला जे हवं ते करते. पण म्हणजे तुम्ही कौतुकच करता म्हणजे एकमेकांचं, असं पण नसतं. शक्य तुला वाटतं का? तू उलट विचारलं मी, म्हणून मुद्दाम उलट विचारलं. त्या व्यक्तीला ओळखतो, शक्य आहे कौतुक करणं? नाही, कौतुकाची मग त्याला आवडलेली सिरीज कुठली तुझी? मग एखादं तरी आवडलं असेल. तो काहीतरी असं तू सांगत होतीस त्यावेळेस मला की असं नाही झालं, चांगलं केलंस हे कळलं ना तुला. मग तू कसं सांगतेस मग त्याला? मी सुद्धा सॉरी, मी सुद्धा स्वतःला, म्हणजे असं नाही म्हणणार मी प्रेमळ आहे, त्यामुळे मी सुद्धा हे असं का गेलं, त्या मोमेंट मध्ये तू नव्हतास तिकडे. अरे बापरे. अंजली, लोकांना वाटतंय ते तुला असं नाही, जास्त उगाच तू हे करतेस सगळं. आम्ही एकमेकांचं कौतुक फार कमीदा करतो, अँड विच इज गुड. आय लाईक दॅट. बरोबर. ते काय निंदकाचे घर असावे घरातच. पण तुम्ही दोघांनी हे ठरवलंय का की एकत्र काम करायचं नाही कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये? असं नाही ठरवलेलं ना? असं काही ठरवलं नाही, असं काम येत नाही, आणि अशा प्रकारची लोक नाही होत आम्ही की आम्ही ते घडवून आणू. बरोबर. हो, ते तर असं नाही म्हणजे आपण किती एकत्र प्रोजेक्ट करूया, मग आपण ऍज अ कपल, असं आमचं स्वभाव नाहीये. फार इंडिव्हिज्युअल. पण मला खरं तर बरं वाटतं की आपलं असावं ना. ते परत मग ते बॅगेज तुम्ही फक्त ऍक्टर्स राहत नाही तिथे, मग तुम्ही काहीतरी ते नवरा बायको ते तुमचं ते येणारच, लोकांनाही ते वाटणार. बरोबर. कशाला ते करायचं? छान, तू वेगळं काम कर, मी वेगवेगळे अनुभव एकमेकांना समजूया, शेअर करूया. आणि समजा आलंच अपसुक काही तर माझी काही मनाई नाही, पण त्याच्यामध्ये मी असं एक काहीतरी करूया बाबा असं मी नाही करणार, आणि तोही नाही तसं करणार. एक आपण सुरुवातीला बोललो त्याच्याशी संबंधित आहे, खास करून इरफान खान असेल किंवा नवाजुद्दीन असेल, ह्यांच्यानंतर इव्हन अतुल सुद्धा, आणि स्वतः तू काय आता छाया कदम आहे किंवा अनेक बाकीचे असे NSD मधून आलेले, किंवा स्वानंद सुद्धा आज मेन रोल करतोय अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये. तर हे जे बदललेलं जे वातावरण आहे ते एक NSD मधून बाहेर आलेली म्हणून तुला ते किती महत्वाचं वाटतं? तुम्हाला जेव्हा एक मेन रोल, सेंट्रल कॅरेक्टर, प्रोटॅगनिस्टचं काम मिळतं, तेव्हा तुम्हाला एक अंदाज येतो ऍज ऍक्टर ऑल्सो की तुम्ही ते निभावू शकता की नाही. जर तुम्ही छोटी छोटी पात्र करता तर काम करताना मजा येते अर्थातच, आणि नो रोल इज स्मॉल, पण ऍट द सेम टाइम तुम्हाला तुमचं क्राफ्ट हे त्या तोडीस आहे की नाही, ते तुम्ही पेलू शकता की नाही, की तुमच्यात कपॅसिटी आहे की नाही, हे मोठ्या रोलमुळेच कळतं. तर त्यामुळे ते मिळणं अत्यंत गरजेचं असतं, आणि ह्या लॉंग फॉर्मॅटमध्ये त्याची शक्यता वाढते. मला अगदी मान्य आहे की अत्यंत महागडं माध्यम आहे, मला अगदी मान्य आहे की लोकांपर्यंत पोचणं कठीण आहे, पण मला त्यासोबत वाटतं की आपल्याकडे लॅब्सच नाही आहेत. ओके.
तर तुम्ही लॅब्स मध्ये एक्सपेरिमेंट नाही केलं, फंडिंग नाही आहे, लोक येत नाहीत, फिल्म सोसायटीज नाही आहेत, फिल्म क्लब्स नाही आहेत, थिएटर्स नाही आहेत, तर तुम्ही लॅबमध्ये जोपर्यंत प्रयत्न करणार नाहीत, वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करणार नाहीत, तोपर्यंत मेनस्ट्रीम मध्ये कसं तुम्ही याल? त्यामुळे जे मेनस्ट्रीम मध्ये असतात त्यांचं हे कर्तव्य आहे की तुम्ही लॅब मध्ये काम केलं पाहिजे. आणि मग लॅब मध्ये जेव्हा तुम्ही काम करता त्याला फंडिंग देता, म्हणजे तुम्ही 100 रुपये कमवत असाल तर 20 रुपये द्या लॅबसाठी. हे प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि ज्यांच्याकडे तो प्रिव्हिलेज आहे, ज्यांच्याकडे ते रिसोर्सेस आहेत, त्यांनी हे करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. ते होत नाही. म्हणजे छाया कदम, आता आपण छायाबद्दल बोललो म्हणून, पायलची जी फिल्म आहे ती फॉरेन फंडेड आहे. त्यामुळे तिला भारतात नाही मिळालं फंडिंग. बरोबर. तिथे रिलीज होईल की नाही अजून त्याच्याबद्दल ती विवेक गोंबरमुळे आहे. विवेक गोंबर सारखा प्रोड्युसर आहे आणि त्यामुळे ते इंडिव्हिज्युअलने केलेलं आहे. पण सपोर्ट नाही आहे ह्याला काही. फिल्म फेस्टिवल्सना सपोर्ट नाही आहे इतका. OTT वरती खूप कठीण आहे आर्टिस्टिक फिल्म येणं. तर मला हेच वाटतं की तुमच्याकडे 8 स्क्रीन्स आहेत, तर एक स्क्रीन द्या अशा वेगळ्या ह्याला. तुम्ही ऍज अन इंडस्ट्री फिल्म फेस्टिवल ऑर्गनाईज करा. तुम्ही कशाला एखाद्या कुठल्या तरी संस्थेला म्हणजे कुठल्या तरी कॉर्पोरेट तुम्हाला हे कशाला पाहिजे? बरोबर. नाही, केरळात म्हणून तुम्हाला वेगळी गोष्ट दिसते ह्याच्यासाठी. केरळा स्टोरी ह्या अर्थाने वेगळी आहे. 70 पासून तिथे काम चाललंय फिल्म क्लबचं. त्यामुळे आज तिकडे सामान्य माणूस सुद्धा वेगळा सिनेमा बघू शकतो, पाहतो, त्याला हवे असतात. मल्याळम सिनेमे जे आपल्याला एवढे चांगले म्हणजे तुम्ही बघायला मिळतात. काजल बघा, फहाद फासिलचे सिनेमे पहा, काय सुंदर सिनेमे आहेत. मंजुमल बॉईज. तुम्हाला तुमच्या जनतेला इक्विप करावं लागेल. तुम्ही हे नाही लोकांना बघायलाच नाही आवडत, लोक अशीच आहेत असं म्हणून चालणार नाही आपल्याला. आणि लोकांनीही तो स्वतःला एक ती जे स्पेशली ज्यांच्याकडे रिसोर्सेस प्रिव्हिलेज आहे ही जबाबदारी की नाही आपण वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे बघायला पाहिजेत. आपल्या इथे आपण एस्टॅब्लिश्ड कलाकार प्रायोगिक नाटकं बघायला जातो. एस्टॅब्लिश्ड ऍक्टर्स इंडिपेंडेंट सिनेमा बघत नाहीत. आपण बघतही नाही. काय पुढे करणार? मला आठवतंय की कोर्ट जेव्हा रिलीज झाला तेव्हा त्याच्यानंतर एक स्पेशल शो तुम्हीच ठेवला होता. तर त्यातली एक बाई जी होती ती मला अजूनही आठवते की ती तुझ्या तोंडावर तुला असं म्हणालेली की खूप अपेक्षा ठेवून आलेलो आम्ही, मी पण नाटकात काम केलेलं आहे आणि हे कसले सिनेमे तुम्ही केलेत वगैरे. तुला असे अनुभव बऱ्याच वेळेला आले असतील. तो दिवस मला माहित नाही तुला कदाचित आठवतोय की नाही ते. आठवतोय. पण मला खूप रडायला आलं होतं. काय घरी जाऊन मी रडले होते. अरे बापरे. आणि तेव्हा मला अतुलने माझी समजूत घातली होती की अगं असं आपण कलाकार म्हणून जेव्हा करतो तर असं होणारच. आणि मला वाईट वाटलं होतं की तिच्यापर्यंत हा सिनेमा पोहोचला नाही. आणि कारण काय किती महत्वाचा सिनेमा आहे आणि आम्हाला जगभरात त्याची पावती मिळत होती आणि आपल्याच देशात असं कोणतरी म्हटल्याचं मला वाईट वाटलं. पण दॅट इज ओके, दॅट्स पार्ट ऑफ द गेम. पण ते न कळण्याचं कारण तुम्हाला ते व्याकरणच माहिती नाही. तुम्हाला त्या सिनेमाचं व्याकरणच माहिती नाही. आवडू शकतंच कोणाला तरी, असं काही माझं म्हणणं नाही की प्रत्येक आपली कलाकृती प्रत्येक माणसाला आवडली पाहिजे. पण ती का महत्वाची? मला आवडली नाही पण ती कलाकृती महत्वाची, एवढं तरी आपल्याला कळलं पाहिजे असं मला वाटतं. खरं आहे तुझं म्हणणं की सिनेमाचं क्षेत्र किंवा सांस्कृतिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर अजून खूप काही करण्याची गरज आहे आणि अशा माणसांची गरज आहे की त्यांनी ते करायला पाहिजे. तू एक मार्ग दाखवलायस, म्हणजे ते ड्रामा स्कूल असेल, गोष्टरंग असेल किंवा आता स्वतः तू सोनाळ्यामध्ये तुम्ही जे काम करताय, तर तो एक मार्ग आहे. त्या मार्गावरती अजून बऱ्याच लोकांनी चालण्याची गरज आहे. हे तुझं म्हणणं बरोबरच आहे. आणि त्याच वेळेला तू इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय सुद्धा आहेस वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती. तर त्यामुळे बहुरूपी जे मी सुरुवातीला म्हटलं ते खऱ्या अर्थाने तुला लागू आहे. पण खूप मनापासून तू बोललीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप छान कॅचअप झाला जसं मला वाटतंय. तुला दिवसांनी कॅचअप केला. तुला खरंच जे काही वाटलं असेल या इंटरव्ह्यू बद्दल ते तू त्याच्याबद्दल व्यक्त झालीस तर मला आवडेल. मला अमोल सोबत गप्पा मारताना खूप मजा आली, कारण काय आम्ही मित्रही आहोत. आम्ही खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. आणि मला हेही आठवतंय की कोर्ट नंतर एक राऊंड टेबल केलं होतं अमोलने. तेव्हा मला पहिल्यांदा असं मला ग्रेट वाटलं होतं की आपण राऊंड टेबलचा भाग आहोत. तर त्यामुळे मला ते आठवत होतं अगदी की त्यांनी ते महत्व दिलं होतं कोर्ट या सिनेमाला आणि मला. तर थँक्यू सो मच अमोल. आणि आता कॅचअप मध्ये परत कॅचअप करताना मला खूप मजा आली. आणि अमोल परचुरेचं जे नवीन चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा आणि लोकांना सांगा, कमेंट करा आणि शेअर करा.
नक्की बघा. थँक्यू. थँक्यू. तुम्हालाही थँक्यू, तुलाही थँक्यू. थँक्यू. थँक्यू.